काय मग मंडळी, बनवले का नाही तुम्ही सुद्धा धोंडे? अहो, धोंड्याचा महिना चालू आहे ना, म्हणून. आता धोंड्याचा महिना आहे आणि धोंडे होणार नाहीत असं तर होणारच नाही, बरोबर ना? तर मी इथं तुम्हाला गव्हाच्या पिठापासून अगदी ओलं खोबरं आणि गूळ वापरून झटपट होणारे आणि एकदम पौष्टिक धोंडे कसे बनवायचे त्या व्हिडिओमध्ये बघतोय. सुरुवातीला तर मी गव्हाचं पीठ 2 वाटी छान असं मळून घेतले घट्टसर. आता इथे मी खोबरं किसून घेतले ओलं, तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल. 2-3 ताजी वेलची घ्यायची आणि मस्त अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली ना, त्याचा फ्लेवर अप्रतिम लागतो. थोडीशी साखर घातली तर वेलची पटकन बारीक होते. आता गुळाचा पदार्थ बनवतोय आणि जायफळ नाही असं होणार नाही, म्हणून थोडंसं जायफळ किसून घातलं. जेवढा ओल्या खोबऱ्याचा किस होता तेवढाच गुळ घालून व्यवस्थित त्याला हाताने मिक्स करून घेतलं. याच्याऐवजी तुम्ही जसं आपण उकडीच्या मोदकासाठी बनवतो तसं सारण बनवलं तरी सुद्धा चालेल. पण थोडंसं वेळ खाऊ काम येते, हे आपलं झटपट होतं म्हणून म्हटलं असंच बनवावं. मस्त असं गव्हाच्या पिठाला कणिक सुद्धा छान मुरली होती, तेल लावून मऊ करून घेतली. त्याच्यानंतर मग एक पारी बनवून घेतली. आता धोंडे बनवतोय आपण मोदकने. पारीमध्ये जेवढं बसेल तेवढं सारण घातलं आणि मस्त असे धोंडे बनवून घेतले. तुम्हाला जर असं येत नसेल तर लाटून तुम्ही मोदकासारखं बनवू शकता. फक्त त्याला वर शेंडी काढायची नाही, ती शेंडी तोडून टाकायची. आता एका पुरणाच्या चाळणीमध्ये मस्त असा कॉटनचा रुमाल ओला करून टाकलाय. त्याच्यावरती सगळे धोंडे अगदी एकमेकाला चिटकू नयेत अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवून घ्या. कारण एकमेकाला चिटकले तर ते उकडल्यानंतर अजून जास्त फुलतात आणि मग ते काढताना तुटण्याची शक्यता असते, म्हणून असे ठेवा. कढईमध्ये मस्त अशी 15-20 मिनिटं उकडून घेतले. अगदी मध्यम गॅसवरती उकडून घ्यायचे. वरती झाकण ठेवलं जेणेकरून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून. आणि आता तुम्हाला दाखवते मी, असले भारी धोंडे तयार झाले, असले फुगलेत ना, खरंच अप्रतिम. हे बघा. हा. आणि आता हे धोंडे बघून खरंच तोंडाला पाणी सुटते. तुमच्या पण सुटले की नाही, खरं खरं सांगा बरं. तर असो, तुम्ही सुद्धा नक्की बनवा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हीही बनवा, तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला. त्याच्यावरती मस्त साजूक तुपाची धार सोडायची आणि खाऊन